गंगेचं पात्र तुडुंब भरलेलं आहे पाण्यानं, काठोकाठ नदी भरलेली, आणि पलीकडच्या कडेला एक मंदिर होतं आणि त्या मंदिरात दर्शनाला जायचं होतं. आता पलीकडे जाण्यासाठी नावेचं सहाय्य घ्यायचंय, नाव पाहिजे नाव. गंगेच्या कडेला जेवढे झाडं होते 10-15 झाडं, त्या 10-15 झाडाच्या बुडाला नावेची दोर बांधलेली होते. नावा अशा पाण्यावर तरंगत होत्या. रिकामे नाव आहेत ना, त्या नावेला चालक नाही ना, कोणी नाव चलिणारा कोण नाही ना. पण एका नावेमध्ये नाव हाणण्यासाठी एक व्यक्ती बसलेली आहे. पण शंका कुठली, बसणारा माणूस आहे आणि नाव चलिनार बाई आहे. ज्याला पलीकडे जायचं तो प्रवासी कोण आहे, माणूस आहे, आणि नाव चलिणारी बाई आहे. आणि त्या महाराजाच्या पक्क लक्षात होतं, आपण इथं बसलं की शेक लागतोय, वासनेचा शेक लागणारच. हो, हे बा, लोणी हे विस्तवाच्या जवळ नेलं की किती घट्ट असू द्या, इतळणं त्याचा स्वभाव आहे. आणि स्त्री आणि पुरुष एकत्रित आले की काम उत्पन्न होणं हाही निसर्गाचा स्वभाव आहे. येडे नव्हते मोठाले लोक, नको नको स्त्रियाचा करीती आघात. हो, हे काय 4-2 अभंग पाठ करणाऱ्यानं थोडंच लिहिले. जगाचा बाप ज्यांच्याकडे लुगडे धुवाला, कपडे धुवाला, धोत्र धुवाला, पाणी भरायला, अशा लोकांची वाक्य आहेत. आमच्या तर स्वप्नात देव नाही. आम्ही सांगितलेली वाक्य आमच्या बायका ऐकायच्या नाही, तर तुम्ही कशा ऐकता. मोठ्या लोकांची वाक्य येते, नको म्हणले, पण भानगड अशी झाली, जाणं तर अति गरजेचं आहे. नाईला जाणं आवाज दिला, काय म्हणून बोला, चिंता आहे, शंका आहे ना. माय म्हणावा का ताई म्हणावा का बाई म्हणा का आजी म्हणावा. हो, शहाण्या माणसाला फार अडचण असते काही काही गोष्टी करायची. हो, ज्याला अकलीचा कांदा नाही ना, त्याला काही संबंधच नसतो. हो, संक्रांतीच्या दिवशी आमच्या गावात भागवत होतं आणि संक्रांत भागवतातच आली. मग भागवतकारांनी आपलं 10ला भागवत आटिपलं आणि 11:15ला वान होतं असं महाराजांनी सांगितलं. 11:15ला वान आहे, वान बायकांचं. हे ना, आदल्या दिवशी ऊसाच्या धिलप्या, हरभऱ्याचे ते घाटे, गव्हाच्या वंब्या, कडू जहर वाडकाचे त्या अशा धिलप्या, असं सगळं असं पद्धतशीर लागतं. ते मोठमोठाले खपक्या गाडगे, हो बोर, हा, असं सगळं. मागचे सगळे लग्न झालेलेच आहेत ना, चेहरे पाहिल्यावरच कळत किती वार खांडलेत म्हणून लगेच लक्षात येत ते. असं सगळं साहित्य ते पद्धतशीर असं. आणि मग त्यांनी सांगितलं संक्रांत कोणी कोण आली, कोणीकडे चालली, कशावर बसली, कोणीकडे बघायली, अंगावर कशा रंगाचं वस्त्र हे, काय खाली, तिला काय आवडतं, ते सगळं असं पद्धतशीर असतं. धनस्थानी, राशीस्थानी, वस्त्रस्थानी, असं ते सगळं सांगत असतात आमचे लोक. हो, मग 11:15ला वाण सुरू झाले, तिथंच होते महाराज. तर बायानं असं पांडुरंगाच्या रुक्मिणीच्या मंदिरात वाण द्यायचं की लगेच महाराजाच्या पाया पडायचं. महाराजांना लगेच आशीर्वाद. अष्टपुत्र सौभाग्यवती भो, अष्टपुत्र सौभाग्यवती भो. मी हात धरला, महाराज तिला 5 लेकरं झाले तर तिचं ऑपरेशन झाले कुटुंब नियोजनचं, आता कसं अष्टपुत्र सौभाग्यवती भो. लोक देतात. मी आणलो मोकार कारभार आहे का लोक देतात. भागवत सांगतो तू, तुला कसं देता येईल असा काही बी आशीर्वाद. हो, मग आता काही, आता बिचाऱ्या दुसऱ्याही पाया पडू लागल्या. अष्टपुत्र सौभाग्य होती बा, बुकायन म्हणलं का पडाला. येरी सांगायलो दृष्टांत, इतका येडगड महाराज मी तरी कसा गिरगावात आणीन. आहे का नाही, आहे का नाही नियम आशीर्वाद देणारा. एखादी गंगा भागीरथी स्त्री जर पाया पडत असेल तर तिला एकच आशीर्वाद, दीर्घमायु भव, आयुष्यवंत हो, कल्याण मस्तु, तुझं कल्याण हो. कुमारिका जर पाया पडली असेल, कशावरून ओळखायची कुमारिका, मी सांगणार नाही. हा, मी काय गुत नाही घेतलं. सगळ्या गोळ्या एका टायमाला दिल्यावर रिॲक्शन येत असते. तुम्ही लय महाराजायला मारले, किती महाराज फुकल्या सुधरतान, कुमारिका ओळखायची कशावर.
एक म्हणे कुंकू लावलेलं असलं तर ओळखायची. कुंकू तर आता मालक लग्न झाल्या बी लाईनात. टिकली लावायल्यात, कशी ओळखायची? म्हणे मंगळसूत्र. मग कसं पाहतो मंगळसूत्र? ताकद आहे का तुझ्या गळ्याला हात लावायची? याचं सुद्धा शास्त्र आहे कशी ओळखायची, पण दुसऱ्या कीर्तनात सांगू. तोपर्यंत तुम्ही शोधा. गिरगावकराची शपथ आहे. एखाद्यानं फोन करून सांगा सौभाग्यवती कशी ओळखायची, मला फोन करून सांगा, मी त्याचे बोटा सगळं पाय धरीन. विठाला 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 पुढचे जे 3 टप्पे आहेत का ते लय अधिकारी लोकांना कळत असतात. ये न तेजो पुंज भय ललाट प्रपटले नाम कुंकुमम अर्जवा यताम सुतेश भय जायते श्रुताय स्त्रिगम प्रदीर्घेशो श्रुतेश भव यज्जायते नाम उदरम यथाय प्रोक्तानाम प्रसन्नस्तु भवाः. आता मला अपत्य पुरी झाली, मला अपत्य लेकरं आता पुरे झाली, असा दिलासा कळण्याचं एक बिंब कपाळावर. असे शास्त्र आहे. भवाळी पाहिल्यावर काय कळत असते, कानाचे लोलक बघितल्यावर काय कळत असते, पापण्याची वलय सरसक बघितल्याच्या नंतर काय होत असते, असे शास्त्र. गालाचे हे ठेवे बघितल्याच्या नंतर काय, आणि प्रपटला तिला लाट प्रपटलो मध्याम भयव्याप्ती हा जायतीम शिरसा प्रणस्तू, हे पाहिल्याच्या नंतर काय कळते. आता हे त्या लोकांना कळत होतं, याच्याकरता आशीर्वाद देत होते. म्हणून आपल्याला कळतच नाही ना, पाया पडूनच घ्यायचं नाही, शहाणपणा करून घ्यायचाच नाही. विठाला विठाला काय म्हणून हात मारावा? पंचायती नो, पंचायती पंचायती पंचायती. हाताने बहाल या, हातवरी केल्या मला यायचे असा उदाहरण सांग. या म्हणे, या बसा. बसले नावेत दोर सोडा, ओले हातात घेतले. डवरे डवरे नाव चलाय, ती नावाशी पुढे चालली. पलीकडच्या तीराला जायचंय का? त्या तीराकडे तोंड करून जी बसली होती ती नाव हाणणार यांना. आणि ज्याला त्या तीराला जायचंय का ते हिच्याकडे तोंड करून बसले होता. नावेत अर्धे लोक असे आणि अर्धे लोक असे बसते. ते तर बरोबर आहे. मी काही नावाडी नाही, पण पाहिल्या नावा अर्ध्या असे बसतेत, अर्ध्या असे बसतेत. ह्या नावात सांगायलो जहाजातला इशेत नाही. राम राम. जहाजातलं कसं रे असं राम, पोती खेळायची पण व्यवस्था जहाजात. हो, मुंबईहून बसलो तर आम्ही गोवायला चाललो. राम 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 राम. काय आगाव धंदा. टप टप वरी पोहायचं, लय सुविधा. चट सिनेमा मधात, सगळं मधात, चट जलशे मधात, तमाशे मधात, चट मधात. ते काय आता पैशाचा खुर्दाच. हो, आम्हाला जरा तिकीट दिलं तर लय मोठं, आम्ही उतू आलोत. तिथून आल्यावर मग आमची गाडी ट्रॅक्टरात गुतली होती. नंतर लक्षात आलं लय उतू आलता. नाही आमच्यावर घेतल्या लय खसखस पिकती नाही का. आता काय केलं नाही मी तिकडे जाऊन, कीर्तनाला गेलतो मी. आता त्या जहाजाला काय पालथा बसला काय सोयीसा बसला काय, पण ह्या नाव अर्धे इकडं आणि अर्धे इकडं. नाव चलिणारी आपलं त्या दिशेला बरोबर नाव हानीत होती पद्धतशीर. बसणाऱ्याच्या अंतकरणात नदीच्या पात्रात नाव गेले की रूपाचं तारुण्य, रूप तारुण्य रूप हे वैभव डोळ्यात इतकं बसलं, इतकं बसलं, इतकं बसलं, इतकं बसलं की भगव्या वस्त्राचा स्पर्श करणारा माणूस काही क्षणात भगवं जळून गेलं आणि तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा झाली. येऊन या काळ बैसला शिवसा तिच्यासोबत लग्न करण्याची. तै पारणी पारणी स्पर्शिला, पारणी म्हणजे हात, तै पारणी पारणी स्पर्शिला. या व्यक्तीच्या हातानं त्या स्त्रीच्या हाताला स्पर्श केला. कोण? पाराशर. कोण आपण? मी पाराशर आहे, पाराशर. शोभतय तुम्हाला? मी कुमारिका आहे. येऊन या काळा. उदाहरण क्रमांक 2.
माझ्यासारख्या एकांतवासामध्ये मी तुमची मदत करते. मी एकटी आहे, सगळ्या नावा रिकाम्या आहे. आता मी तुम्हाला पहिलं तिराला नेते, मदत करते प्रवासाला. तुम्ही मला स्पर्श करता शोभत नाही. काय काय बोलली असेल पुराणात बघा. 6 श्लोक आले तिथं, एका ठिकाणी 39 श्लोक आहेत. अर्थ कळला तर श्लोक वाचा. तुमच्या मोबाईल मध्ये पण ते श्लोक येतील, पण आपण ते पाहतच नाही ना. आपण दुसरं चीज कायलो. काय लक्षात येणार आहे ते? मी पाराशर हाताला स्पर्श का केला? जीवनात लग्न करण्याची इच्छाच नव्हती, पण तुला पाहिल्यावर झाली. लगेच हात खाली घातला, हातात पाणी घेतलं. तत्वा विजायते यत्कुलः कुलानां कुल भवे जायते हि तत्रा कुलोष्विहि त्वं गोत्रे मम गोत्रे सबविलिहायम. पाणी ग्रहण. आता तिचं गोत्र कोणतं यांना माहितही नाही, असंही मला म्हणता येणार नाही, कारण त्या साधूचा अधिकार फार मोठा होता. ते काय साधू असा इथं वाळवंटात चेंडू खेळणार थोडाच साधू होता. त्या साधूचा अधिकार बघा पुढे काय येतं. सगोत्री भिन्न गोत्री काही काही त्याचा विचार. लगेच पाणी ग्रहण. म्हणून आपल्या लग्नामध्ये पाणी ग्रहण नावाचा एक विधी आहे. त्या कोणत्या विधीला पाणी ग्रहण म्हणते ना, आपल्याला काय मिळ नाही. लग्न तर कुंटाला लावले, त्याचा काय मिळ नाही. इथं बऱ्याच जणांचे झालेले वेत पुढे बसलेले याच्या, पण पाणी ग्रहण विधी कशाला म्हणते? काय मिळ नाही. आणि ध्यानात नाही ठेवला पाहिजे. झालं पाणी ग्रहण. आता पाणी ग्रहण झालं, त्याचा अर्थ ती पत्नी हा पती आहे, दोघंच येतं. आणि मग लक्षात घेतलं आता काही पाप नाही, आता काम दाटून आलेलं आहे, तुझ्याशी संग करण्याची इच्छा आहे. पण प्रल्हाद पोरगी इतकी हुशार होती, तिनं सांगितलं घरी केलेलं पाप संपण्यासाठी गंगेत स्नान करीत असते, आणि गंगेचं पात्र संसार करायसाठी नसते. काय साधू बी अधिकारी. त्या साधूनं वार मुठीत दाबलं. वायू सुवेंकर तलम मुष्टितलेशो. वारच मुठीत दाबलं. नाव आकाश मंडळात, तारा मंडळात नाव घेतली. दंदिशी नाववरी. काय महाराज असेल ते. आपल्यासारखा कोणीच महाराज नाही. आपला कोणी हातच धरीत नाही. म्हणलं तू आभार काय कशाला धरीन कोणी? तो हात धरून आमचा भरून घ्यायचा का? तुझ्या हाताला हात लावायचा सुंबळ्या? तारामंडळात नाव घेतली. ठीक आहे. गंगेचं पात्र तर्पण करण्यासाठी, वेदाध्ययन करण्यासाठी, नामस्मरण करण्यासाठी, स्नान करण्यासाठी, पुण्यार्जन करण्यासाठी. आता गंगेच्या पात्रात नाव तारामंडळात उचलली. आता तुला प्रपंच करण्यास काय हरकत आहे? तिनं सांगितला दुसरा मुद्दा. आपल्या संस्कृतीमध्ये जोपर्यंत भास्कराचे किरण दिसते तोपर्यंत पत्नीशी संग करू नये, हा शास्त्राचा पुरावा आहे. काय ताकद? भास्कर बयनि तेजति कांती वृषाम तेजो प्रपटलेशो वृष्णिर्वयतति कालछन्दो वृष्णिर्वयतति कालछन्दो वृष्णिर्वयतति कालछन्दो देशायायं त्याग सुधाया दिशा भयस्तु त्यागेषु आद्य प्रवृत्तो यतो जायतो निशि प्रगटे करंदया भास्कर तेजो पराति भिन्नो भास्कर तेजो पराति भिन्नो भास्कर तेजो पराति भिन्नो. हे सूर्य, हे भास्करा, हे रवी, हे प्रकाश देवता, तुझे किरण मला अडचण करते. तो हा देश त्याग आणि दुसऱ्या देशात जाय. म्हणून आपल्याकडे उजिडे, दुसऱ्या देशात अंधारे. आता त्याला अंधार पडन 6:15 6:30 आपल्याला अंधार पडन आणि त्याला उजडन. बरोबर दुपारी 12:30-1 वाजता दिवस माळवला. असा पंढरपुरातल्या मालकाला सुद्धा माळीता आला नाही. स्वतःच्या भाषाची इच्छा पूर्ण करायची अभिमन्यूची, स्वतःचा सख्खा मेहना अर्जुन याची इच्छा पूर्ण करायची. दिवस माळूस तर जयद्रथ तुमचं नाव करी. महाभारतात होतं बरं. नाही तुम्ही दशरथ येत, जयद्रथ नाही. हा त्यांना मारायचंय म्हणून पंढरपुरातल्या मालकानं दशरथ पाटील सुदर्शन लावलं
आणि 3:30 वाजता लोकायला वाटलं दिवस माळीला. सुदर्शन काढ की प्रकाश दिवस माळीता येत नव्हता पंढरपुरातल्या मागे. देखोनी दिवसा देखोनी दिवसा काय म्हणले महाराज? अर्जुनाची प्रतिज्ञा गहनू देखोनी दिवसा लपविला भानो. वा जयद्रताची यम सदनो प्राप्त केले तात्काळ. असं प्रमाण दिलं कीर्तनात की नथुराम बाबा म्हणायचे कोटीची नोट. हो एक जणानं पाठ असल्यावर ढगाला लागली कळत म्हणला. अरे मी म्हणलं सुंबळ्या हे प्रमाण नाही ना रे, असं प्रमाण असतंय. काय करायचं नाही चालीला महाराज. हो एखाद्यानं 1.5 घंटा जरी चाल म्हणली ना असं प्रमाण एखाद्यानं दिलं की ती चाल चट उतू गेली नदीला. विठाला विठाला विठाला. पण झालंय कसं माहितीये का, असे ओरिजिनल अभ्यास तुम्हाला आवडतच नाहीत. तुम्ही कंदाड बोकांडीवर घेतलेत. विठाला विठाला विठाला. नालायकाला बोकांडीवर घेतल्याच्या नंतर त्यानं केलेला नालायकपणा ज्यानं दक्षिणा देऊन त्याला आणलंय त्याच्या बापाला पण फेडावा लागतोय. विठाला विठाला विठाला. चांगल्या माणसाची किंमत केली पाहिजे. काय प्रमाण आहे ते. असं प्रमाण दिलं की कीर्तन करायला नीट रस्त्याने चालावं लागतं दशरथ पाटील. हो आणि कीर्तनकार बोलत असताना असं प्रमाण दिलं की पुढच्याला बी मानावं लागते कीर्तनकार खरं बोलायला आहे. हा ही कीर्तनकारासाठी पुसती. कीर्तनकार हा स्वतंत्र व्यक्ती नाही, विद्वान टाळकऱ्यांच्या हातात असतो कीर्तनकार. विद्वान गाफील नाही. विठाला विठाला विठाला. त्या अर्जुनाची प्रतिज्ञा गहनू त्या पार्थाची ती गहन प्रतिज्ञा सांभाळण्यासाठी सूर्य झाकला बाजूला केला. दिवस नाही माळीला. देवासाठी सूर्य काही वेळापुरता थांबतोय. एक शपथ पुरावा आहे आणि शास्त्रात पुरावा आहे. पुष्याम नक्षत्रे शुभयो नाम माध्यानस्तु दिवाकरम येन रघुवंश व्यवस्थितानां प्राकट्येन दिनकरो. पुष्य नक्षत्र या प्रसंगाच्या वेळेला काही क्षणापुरता सूर्य थांबला. तितक्या वेळात भगवान प्रभू रामचंद्र जन्मले. एक शपथ पुरावा ऐकला रे आपण. एक शपथ 2 प्रहरी काग सखी सूर्य थांबला. 2 प्रहरी काग सखी सूर्य थांबला. राम जन्मला ग सखे राम जन्मला. राम जन्मला ग सखे राम जन्मला.
पुरा, हे काय गाथ्यातलं नाही, नंतर कोणी काड्या करायचं काम नाही, त्याच्यामुळे अगोदरच निवाडा. 2 प्रहरी काग सखे सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला. एका काव्यात ऐकलं, हे मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, मध्यरात्री काग सखे चंद्र थांबला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला, कृष्ण जन्मला ग सखे काना जन्मला. काही वेळापुरता सूर्य थांबला, राम जन्माला आले, काही वेळापुरता चंद्र थांबला, कृष्ण जन्माला आले, पण मावळता नाही आले. दुपारची रात्र केली पाराशर, नाव आकाश मार्गात, सूर्य मुठीत दाबायची ताकद. दुपारची रात्र करता येते कोणाला? किती विज्ञानाची कोंबडी एका जाग्यावर झाल्या आता दिवस माळून अद्याप नाही. किती कोंबडी एका जाग्यावर झाल्या, आपण सगळेच माणसं आकाशात उडू, कसं शक्य आहे दशरथ पाटील? शक्य नाही, शक्य नाही. पण ज्याच्या तारामंडळात नाव नेता येते, दुपारची रात्र करता येते, त्याच्यात एक तिसरा पुरा आहे, भेदो परोक्ष काला हा पुण्य वचनम सकल स्थिते पर्वकालम स्थित मांगल्य स्तुत्यम स्तुत्यम नामनिष्ठा. लागलीत तिनं सांगितलं, मालक आताचा जो पर्वकाळ आहे 22 करणाचा, कर्ण म्हणजे महाभारतातला नाही, करण म्हणजे वेळ, करण बव पळ निमिष ही पंचांगातली वेळ असती. 22 करणाचा वेळ, करण करण इतका वेळ, स्तुत्याम स्तुत्याम स्तुत्यम जगदानंद कंद पतयो नामनिष्ठाम स्तुत्या, म्हणजे देवाचं भजन करायचा इतका पर्व काळ आहे. आणि या पर्व काळात तुम्ही भजन न करता जर संसार केला तर पोरग राक्षस जन्माला येईल, राक्षस जन्माला येईल. काय केलं माहितीये म्हाताऱ्यानं? ब्रह्मकन्या प्रसन्न केली म्हणजे सरस्वती, आणि तिला सांगितलं, बाई याच्यातले करण बव आणि पळ आणि निमिष फिरवायचे, तुला पंचांगातले अक्षर पळावं लागते. लगेच अक्षराची गंबडगुम. आणि स्तुत्य भजनाचा पर्व काळ मांगल्य बाजूला सरकिला आणि प्रपंचाचा पर्व काळ आणला. ताकद किती मोठी असेल कल्पना करा. या व्यक्तीचं नाव आहे मुनिश्री पाराशर. हा पोरग झालं व्यास. असे गिरगावकरासारखे बकबक करीत असते ना, हे सगळे व्यासाच्या तोंडातलं सांगते. व्यासोचिष्ट जगत रे, कोणीच म्हणायचं नाही आमच्या बापाची जहागिरी, हे सगळं व्यासांच्या मुखारविंदातलं, अगोदर व्यासांनी वदलेलं आहे. असा व्यास नावाचा पुत्र. आणि या व्यास नावाच्या व्यक्तीला वटिका नावाची पत्नी प्राप्त झाली, आणि त्या वटिकेपासून व्यासांना 4 ब्रह्मवेत्त्यापैकी एक ब्रह्मवेत्ता, त्या ब्रह्मवेत्त्याचं नाव आहे शुकाचार्य. शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरि श्रीराम हरि झाले, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, याज्ञवल्क दत्त आणि कपिल मुनी हे पुढचं सोडून द्या. पण शुकाचार्य नावाचा नातू, ज्याने श्रीमद भागवत सांगितलं आणि राजाला 7 दिवसात मोक्ष दिला. काय शुकाचार्यांचा अधिकार असेल? एवढा मोठा नातू ज्याच्या कुळात, एवढा मोठा व्यास नावाचा पुत्र ज्यांच्या कुळात, दुपारची रात्र, नाव तारामंडळात,
पंचांगातले वर्ण करण नक्षत्र भय भेदी प्रपटल त्रिपाठ आवर्त परावर्त पराभेदी पराछिन्न विन्मख आणि विनकांती या सगळ्या बदलायची ताकद ज्याच्यात. पुढच्या 18 पर्व आहेत, पण आपलं कीर्तन उद्या सकाळपासून चलन ते सांगायचं म्हणल्यावर इतकं सोपं असतंय का? 250 श्लोकाचे 18 पर्वाचा परिमांगल पाराशरांचा आणि 250 श्लोकाचा चक्रांकित महाराज एका श्लोकावर 1.5 वर्ष बोलले. माझ्यासारखा ह्या 250 श्लोकावर 2 महिने तर बोलत ना. आणि मग का कीर्तन सोडायचं आणि संध्याकाळचं का करायचं? त्याच्यामुळे बस झाले 3च. मग ही व्याप्ती ज्याच्यात आहे त्याला पाराशर म्हणतात. त्यांच्याही उशाला किती लोकांच्या किती मोठी माणसं यायच्या उशाला काळ. एक पुरावा सांगतो. एक जण म्हणला महाराज भजन केल्यावर यम येत नाही. त्याने पुरावा द्याला. नका जाऊ तया गावा नामधारकाची शिवा. असंच म्हणले ना महाराज. हो हो. जिथं भजन चालू आहे त्याच्या शिवावर पण यमन जायचं नाही. प्रल्हाद महाराज याचा अर्थ असा नाही की भजन करणे उद्धव व्हा. ते दोघं भाऊच आहेत ना ते. असू दे काय होत एकाच माईचे पोर आहेत. काय होतं नाव घेतलं ते तुमच्या पोटात डबा उठायला. विठाला विठाला यायला वाटलं बरं झालं त्याचं नाव घ्यायला. ते एकूण एकच झालंय ना. ते आता प्रल्हादराव उद्धवराव चांगलं एकच आहेत काय. पण चला एक पाठांतरातलं लेकरू जन्माला आलं त्या माऊलीच्या पोटी. एक माँ के 2 बच्चे दुजा नुजा नाम. एक बसाय ग्राम एक बसाय झोपडी. एक आखं गाव सांभाळीत एकल झोपडीलाच लाकड भेटणं. काय कृपा असती पुण्य असेल त्या मायबापान केलेलं वाडवडिलाचं वंशाचं. एवढे प्रमाण पाठ. याचा अर्थ असा नाही की भजन करणाऱ्याच्या शिवावर जाऊ नका. याचा अर्थ असा नाही की भजन करणारे नेऊ नका असं नाही. हा भजन करणाऱ्याला सुद्धा मरावंच लागतंय. मी मगाशीच सांगितलं फक्त यम भजन करणाऱ्याला अधोगतीला नेत नाही. हो नरकाला नेत नाही. पण कोणतं भजन? भजनात बिलय प्रकार आहेत ना. भजन करणे अमंगळवाणी आणि नरकात भजन करून बी नरक. खाली नरक त्याच्या बोखांडीवर बी नरक. भजन देवाला पटलं पाहिजे ना.
माव नालायक माणसानं नाकवरी करणं काय मोठी गोष्ट आहे. एखाद्या पहिलवानाला चांगलं म्हणणं हे पहिलवानानंच म्हणावं. संडासला कुठं निघाले, संडासला तांब्या म्हणजे धरताच येत नाही आणि ते म्हणला काय पहिलवाने, बसायची जागा हाणायला पाहिजे त्याची. त्याला महिनाभर खाली बसता येऊन याची काय लायकी पहिलवानाचं वर्णन करायची हे का नाही. योग्यता असली पाहिजे. तसं भजन त्याला आवडलं पाहिजे. लाखो नालायकाला आवडून काय फायदा नाही. त्याला आवडावा. कोणाला? वरच्या मालकाला. आणि त्यानं आपलं म्हणलं की कामच संपलं. बघा तुम्ही लक्षात घ्या, कुब्जिया ही 32 जागेवर वाकलेली होती असं भागवत सांगते, मी सांगत नाही. आणि भागवत लिहिणारा काय आमचा चुलता नाही, भागवत नावाचा माणूस बी नाही भागवत, हे बी लक्षात ठेव. हो हो, भागवत हे अधिकारी व्यक्तीच आहे. आणि त्या भागवतामध्ये दशमस्कंदामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र आलं. कुब्जिया 32 जागेवर वाकलेली. हो, 8 जागेवर वाकलेला एक व्यक्ती, त्याचं नाव अष्टवक्र, कहुल नावाच्या महाराजाचं पोरग होतं. अष्टवक्र हे सांगतो चरित्र तुम्हाला 2 मिनिटात. वेळेला एकच्या आधी सोडित नाही, ताण घेऊ नका. हो, तरी लवकर सुरू करायचं होतं, हे उशिरा आले मागचे. मग काम रोजदारासारखं असते. लाईन याच्या आधी आपण खोरं घेऊन हिरीवर हजर राहायचं. लाईन आली, बटन दाबणं, पाणी पडलं, मिरच्याला दारी धरायला जाय. मग बाजाराच्या दिवशी पैशाला हजर. लाईन गेल्यावर गेल्या म्हणला पैसे, मालकानं खोऱ्याचा दांडा काढा आणि पाठीत जप केला. टायमाला जायचं. आपण 2 तासापुरती यजमानाचे रोजदार आहोत. आपण काय ज्ञानोबा आहे तुकोबर आहे नाहीत, आपण महाराज नाहीत. महाराज त्याला म्हणायचं की ज्याला पैशाचं स्वप्न पडत नाही त्याला. हो, ज्याच्या जीवनात कधी पैसा स्वप्नी जया 4 जोडे माते व्याभिचाराचे कोढे, इतका पुरावा कठीण आहे. आणि आपण या पुराव्यात बसत नाहीत ना, म्हणून आपण काय म्हणून महाराज म्हणून घ्यायचं अद्याप नाही. एखादा शिक्षक जसा विद्यार्थ्यांना शिकवतो तसं शास्त्र पाठ करून संप्रदायाचे नियम सांभाळून एकच मोडा, फक्त नजर पाटील एकच नियम मोडा, लग्न केल्यामुळे पैसे घेतो अण्णा. हो, नाही तर बायको नसती तर काय करायचं होतं, मागणं पुढून फुफुटा उडे उग भांडणाची कळ. मेल्यावर मागचे लोक माती करायच्या आधीच हाणामारी करते. मी घेऊ का तू घेऊ, हे इतकाच नियम मोडा. बाकी पठ्ठ्या नियमच मोडा नाही. कोणी नियम मोडा एखादा म्हणायचा, आपण पटका नदीत टाकून त्याच्या रानात तारे धरू, पुन्हा नाही नियम. आणि मोडणार नाही, गरजच नाही थोडी नियम मोडायची मालकानं. पंढरपुरातल्या काय सांगू लागलो, लोकांनी काय सांगू लागलो आसाराम कीर्तन. बस अशी पाहिजे संचय. संचयमुळेच माणसं पडत आहेत बरं का, ध्यानात ठेवा. त्याला माहिती वाटण दाखवते गाडीत, विठाला विठाला. काय सांगू लागलो पुढच्यानं ते एखाद्यानं सांगा ना. अष्टवक्र, वा. हो, 8 जाग्या वाकलेला अष्टवक्र, कहुल नावाच्या साधूचा पुत्र. सांगतो ते चरित्र. देवानं स्वीकार केला की काम लक्षात होतं. बघा, यम येतो माणसाला. कंसा मथुरेचा राजा, 32 जागेवर वाकलेली बाई, कंसानं तिला राजदासी म्हणून पदवी दिली. कोणी स्वीकार केला तिचा अंगीकार? राजानं अंगीकार केला. म्हणून त्या मथुरा नावाच्या नगरीतली कंसाची बायको सुद्धा तिला आवाजाऊ बोलायची. या या कुब्जा, या ए कुब्जे असं नव्हती म्हणत. या कुब्जा, या आदरवाचक शब्द बोलायची. का? कंसानं स्वीकारलं होतं. अंगीकार ज्यांचा सांगते. पण कंसानं जरी तिचा अंगीकार केला, पण 32 जागेवर वाकलेली कुब्जी तिची कणगुळी पण सरळ नाही केली. कोणी? कंशानं. पैशावाला होता ना कंशा, मथुरेचा राजा होता. पण पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला. ती कुरूपती स्वरूपवंत ठेली. एकदाच गंध लावला पंढरपुरातल्या मालकाला 8व्या अवतारात, तर रूपराशी हीन कळा इतकी हीन होती. तिला जर बघितलं एखाद्या माणसानं तर जाग्यावर मरण, इतकी विचित्र होती. पण तिने एकदाच गंध लावला तर इतकी सुंदर केली. सुना म्हाताऱ्या दिसू लागल्या आणि सासू तरुण दिसू लागली.
असं पुराण सांगते. मी लिहिलं नाही आणि मी पाहिलाही नव्हतं, मी वाचवायलो फक्त. बघा, त्या मालकानं स्वीकार केला की अशी ताकद. तसं भजन करणाऱ्याला पंढरपुरातल्या मालकानं स्वीकार केला. त्या अंगीकार ज्यांचा केला नारायणे, निंदिती ही तिने वंदे केली. ऐसे ते भजन ऐसे ते भजन ऐसे ते भजन ऐसे ते भजन त्याचं नाव भजन आहे. जिथं मन समाधान होतंय ते भजन. काय भजन, काय म्हणले गायक हेत, भजनात अर्धा तोटा खाल्ला. हो, आणि त्या गावामध्ये 2 टाइम ज्ञानेश्वरी वाचिणाऱ्या माणसाची घोंगडी होती याला भजन करायला बसायला. आणि चट घेतलं मधलं ते सोयाबीनचं ते दशमेश मळीनंतर कसं फुरसन बाहेर फेकतंय तसं ते फुरसन घेतलं, घोंगडी खाली घातली. 40 वर्ष ज्ञानेश्वरी वाचिली एका माणसानं त्या घोंगडीवर. आणि हे हलकांटन तंबाखूचा बॉकना तिथे घातला. काय करीन पंढरपुरातला मालक, याच्या अंगावर चंद्रभागेत बुडून जेसीबी जरी घातली तरी याचा मोक्ष कसा होईल. हे अमंगळवाणी मूर्खपणाचं टोक येते. एक कथाकारानं इंटरव्ह्यू केली तर मला वाटलं झालं असेल काही. एकदा आपण त्या आनंदवाडीला भागवताला गेलो तासाराम, तिथला शेवट केला. सकाळी कौसडीला भागवताची सुरुवात केली, पण सकाळी 3:30 वाजता स्टोन, ते खडा असतो म्हणे किडनीत एक बारीकसा, त्याला स्टोन, इंग्रजीत स्टोनच म्हणतात ना वाटते, दगड. हा, दगड खपक्या असतो. कोणेर माग हा हो दगड कशी बसतील मला. बारीकसा खडा. परतूरला एक डॉक्टर होते चांदपाशा, ते इंजेक्शन दिलं, नीट झालं. ते म्हणले पण आता सोनोग्राफी करा. गेलो परभणीला, सोनोग्राफी केली. मग आलो तर ते म्हणले पाणी लय प्यावं लागेल. पिलं पाणी. मग भागवतात कुठं बसू दे आलं पाणी ते. मग मी तिथल्या सांगितलं मी काय उठत नाही बा बसल्यावर, पण आता उठावं लागते. लगेच उठून यायना आपलं गोपाला सुरू केलं. मी जाऊन आलं. मी म्हणलं तसं यायचं काही झालं असं. इंटरव्ह्यू केली. मागं जाऊन पाहतो तर स्टेजच्या मागं 2 बिड्या उडू लागले पटकन, दोन्ही पेटलेल्या, दोन्ही बी कारखान्याचे बॉयलर पेटले. आणि मग काय याचा उद्धार मला सांगा. याचा ऐकणाऱ्याचा उद्धार नाही आणि त्याचाही नाही उद्धार. चुकीच्या गोष्टी आहेत ना. हा, ही देवाच्या डोळ्यात माती पडत नसती, समाजाच्या डोळ्यात माती टाकणाऱ्या माणसाच्या अंगावर किती माती पडेल याचा मेळ लागत नाही. नियम सांभाळायचे. चला, शेवटचा पुरावा. बंदी नावाचा एक व्यक्ती महाभारतात प्रसिद्ध आहे. एक यक्ष नावाचा व्यक्ती आहे. यक्षाचे प्रश्न होते. त्या यक्षाचे प्रश्न धर्मराजानं उत्तर दिले आणि आपले 4 भाऊ उठिले. पाणी प्यायला गेले अर्जुन. पाणी पिऊ नकोस. जाय ना म्हणे. जाय म्हणजे या तळ्याचा मालक आहे मी. अरे म्हणला पाणी पिऊ दे. मी न्यालो का. म्हणला फुकट पिऊ देत नाही. आपल्या प्रश्नाचं उत्तर दे. मला देत नाही. म्हणला प्रश्नाचे उत्तर देत नाही म्हणल्या मग तुला मरावं लागेल. पी. पाणी पिणं अर्जुन मरणं सोबत. भीमानं पाणी पिणं मरणं सोबतच. नकुल सहदेवानं पाणी पिणं मरणं सोबतच. आले धर्मराज पाहिली पडलेली. अरे अरे म्हणते, अरे ज्या भावासाठी आपण राज्य सोडून वनात आलो तर आपल्या पदरात काय पडलं. येऊन या काळ बैसला शिवसा सांगतोय. रडे गुळणा करण्यासाठी वंजळ घातली मधात.
थांबा युधिष्ठिरा. कोण? व्यायाम काय? आपल्या प्रश्नाचं उत्तर द्या. खटाखट 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 उत्तर दिले. तो यक्ष प्रसन्न झाला. काय पाहिजे? मारलेले उठून दे. पटा 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 भाव उठले. लय प्रश्न महत्वाचे आहेत बरं ते. हो, अजून मेळ नाही. त्याच्यातले 2-3 सांगता येतील का पुढच्या? किती भागवत ऐकलं सुधारायचं. आपला परमार्थ असाच. महाराज येणे, खपक्या पाकिट नेणे, पाकिट उडून म्हणजे त्याच्या बोकांडीवर नारळ खपक्या ठेवणे, महाराज श्रीमंत करणं. आपण जशाल तसेच. बरे, तुमच्या लक्षात राहत नाही म्हणूनच आमचं शिजत आहे. तुम्ही ध्यानात ठेवल्यावर आमच्या लोकांना नाशिकला जावं लागेल इटा उचलायला. तुम्ही आपले चोर पंक्चर, हवा भरायला दम नाही, सकाळच्या जायला दम नाही, तपासायला नेल्यावर पंक्चर गवसन आणि टायरात हवा राहीन, कीर्तन ऐकायला दम नाही, कालचा अभंग तर काय कानी हा भंग असतोय कुठं. ही परिस्थिती लक्षात ठेवलं पाहिजे. काय होतं माहिती? परमार्थाची दिशा तुम्ही लक्षात ठेवली की नातवाला आजोबा सांगू शकते, आजी सांगू शकते. चांगले पुरावे महाभारतातले, शास्त्रातले हेच सांगतात लहानपणी. हाड कुत्र्या हाड. अख्खं आयुष्य त्याच्या जीवनात हाड हाडच सगळी. कौरक हाड सांगायचं असंच. काही दुसऱ्या 7 काळातल्या भूतालन काय न केलं, फलानं केलं, दिसतानं केलं असं नका. हे सांग जा. छत्रपती शिवाजी महाराजांना बालपणात त्यांची आई शास्त्राचे पुरावे डोस देत होत्या म्हणून रयतेचा राजा प्रसिद्ध झाला. म्हणून चांगले पुरावे. बन्नी नावाचा व्यक्ती, त्यानं किती महाराज बंदी केली याचा मेळ नाही. शेवटचा पुरावा सांगतोय. येऊन या काळ बैसलाची उसा. तिसरा चालू आहे ना. तिसरा. त्यानं घरी बोलवायचे, इच्छा भोजन द्यायचं, मागितलं ते जेवण. त्या काळात इच्छा भोजन मला वाटते गावरान तुपातले पदार्थ जास्त, गोड पदार्थ जास्त होते. आता गोड खाऊ देईन देव, आणि ते जास्त झाल्यावर खाताच येत नसते. मात्र दर सणाला गोड खात होतो म्हणून महिन्याला आपल्याला आवड वाटत होती. आता काही विषयच नाही ना. डब्यात तेल यायचं, सणाला भजे तळायचे. आता डोसक्यावर तेल आलंय म्हणजे डबे आहे ना. भज्याचा काही विषयच नाही ना. पहिलं भज्याला जितकं तेल लागत होतं तितकं आता पिठल्यावर खालीत. पिठल्याला फोडणीला तेल आणि वरून तेल, त्याच्यामुळे काही महत्व राहिलं नाही ना. बघ, इच्छा भोजन दिल्याच्या नंतर सांगायचं पैसे किती देऊ, एवढे एवढे द्या. आपल्या प्रश्नाचं उत्तर देताल हो म्हणे, देऊन टाकू. नाही दिले तर पैसे वापस देऊ. तसं नाही होणार म्हणले. पैसे तर वापस घेईनच, पण नाही प्रश्नाचं उत्तर दिलं तर कोंडून टाकीन. आज खाऊ घातलं ते मरुस तर खाऊ घालीन, पण बाहेर जाऊ द्यायचं नाही. असे लाख, हजार, 2000, 2 लाख, 3 लाख, 5 लाख मला आतापर्यंत आकडा माहीत झालेला नाही. आणि जे माहीत झालं नाही ते बघ करीत नाही. महाभारतातला प्रसंग. त्यानं असे कितीतरी महाराज बंदिस्त केले. पण एक विद्वान व्यक्ती, त्याचं नाव होतं अष्टवक्र. आईच्या पोटात वडिलांनी शाप दिलता. बापानं येडेपणा केला. पोरग हुशार झाल्यावर बापाला आनंद वाटावा ना. बापायला आनंद वाटला पाहिजे. एका गावात सप्ता पोरानंच केला अण्णा. 2-3 म्हातारे तिकडेच बसले होते. बॉयलर पेटलेले होते. गुलाबाचं फूल, झेंडूचं फूल, म्हणजे लाल पटका, पिवळा पटका, असे 10-15 म्हातारे बसलेले होते. मी म्हणलं, अण्णा चला ना दादा सप्त्यात. नाही आम्ही शहाणे त्याच्यात नाहीतच. जे सप्त्यात नाहीत ते शहाणे असतात का? मग कोणी केलाय सप्ता? पोट्ट्यानं. पोरं कोणाचे आहेत? सतारबाईचे आहेत का? नाही म्हणे आमचेच पोरं आहेत. मग तुम्हाला किती आनंद वाटायला पाहिजे तुमचे पोरं सप्त्यात येत असतील तर. किती आनंद वाटायला पाहिजे होता कौळ नावाच्या साधूला. पत्नी गरोदर आहे, 4.5 महिन्याचं पोरग पोटात आहे, आणि मंत्र म्हणू लागले वेदाचे. हे मंत्र वेदाच्या रुचा सांगत असताना पत्नी हुंकार देत होती,
गुलाम मंत्र मंत्रेषु व्यवस्थितां वेदासुचार परिपाके परिसितं पाके निष्पदि भयजना पाका वैवाशितं यतो जायते जर्मणो जदा यज्जायतो जज्ञिरे कृतृसारा जयति अव्रतो सारा सारानां प्रवृतं देशायां देशेषु भारते आद्येष्विंदू तटे भवस्थिता. अशा व्रत म्हणत होते. अशा व्रत म्हणत असताना ती बाई म्हणायची वा काय वा वा बाई किती छान, बाई किती छान. झोप लागली बाईला आणि झोपल्या पराविन्मखा भयो छेदो विन्मखा या आतून लगेच म्हणा विन्मखा छेदो भया. बाबा असं असतंय. म्हाताऱ्याचं चुकलं आणि 5.5 महिन्याच्या पोरानं आतून हुंकार दिला बाबा इथं तुमचं रस्वदीर्घ चुकलंय. तर बापाला राग आला आणि हातात पाणी घेतलं. बेट माईच्या पोटात आहे तर माया चुका काढायले बाहेर आल्यावर माया किती चुका काढीन. बेट्या तू 8 जाग्यावर वाकडा होशील. किती बाप येडपट. इतक्या हुशार पोराला असा शाप देत असते तोय. पोरग जन्माला आल्यावर 8 जाग्यावर वाकडं म्हणून नाव ठेवलं अष्टवक्र. हे पोटासाठी बंदीच्या प्रश्नात अटकलं. विद्वान होऊन आले अष्टवक्र आणि मग विचार केला आई वडील कुठे सांगितलं बंदीच्या प्रश्नात अडकलेत. लाख शब्द मनानं सांगायला बरं का. मी आधीच सांगितलं मला आकडा माहित नाही. उद्या तुम्ही हिचकितान असा कशात लिहिलेले तसं बोलत नाही कधीच. आमाप महाराज अडकलेले गेले तिथं वाकलेला. तर 8 जाग्यावर वाकडं म्हणल्यावर कसं चलत असेल. उगाच कीर्तन झाल्यावर घरी गेल्या विचार करा 8 जाग्यावर वाकलेला माणूस कसा चलत असेल. तर गेले तिथं. पण हा अष्टवक्र चलत असताना ढग त्याच्या सोबत चलत होता. अष्टवक्र नावाचे महाराज चलत असताना ढग त्यांच्या सोबत चलत होता. म्हणजे उन्हाचे दिवस होते. ऊन लागू नये म्हणून ढगच सोबत चालायचा. लोक बघू लागले काय महाराज आहे म्हणे. दिसायला वाकडं तिकडं पण ढग अंगावर चढायलाय. आतमध्ये आल्याबरोबर तो बंदी होता. त्यानं स्नान घेऊन घातलं बसायला आसन दिलं. काय पाहिजे म्हणले. काही नाही तुम्ही जे प्रश्न विचारतात ते विचारा मी त्याचं उत्तर देईल. याच्या बदल्यात मला काय मागायचं ते नंतर ठरवीन. सांगा प्रश्न.